विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेचे परीक्षेचे वेळापत्रक संपूर्ण प्रसिद्ध झालेले आहे। एकूण 7 ते 8 दिवस तुमची परीक्षा चालणार आहे। 15 जुलैपासून पुढे तुमची परीक्षा सुरू होणार आहे आणि एकूण 668 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि एकूण 84,000 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 15 जुलैपासून किती दिवस पुढे तुमची परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक पदानुसार सर्व पदांची एकूण 30 वेगवेगळी पदे आहे। गट क ची आणि गट ड ची त्या सर्व पदासाठी एकूण पदानुसार आलेले अर्ज किती आहेत हे देखील माहिती देणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। हे फेक परिपत्रक नाही, तुम्हाला लक्षात घ्यायचे, एकदम खरी रिअल माहिती आहे। सर्वीकडे तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती बघू शकता। नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पदभरती 2025च्या ऑनलाईन परीक्षा या दिनांक बघू शकता 15 जुलै, त्याच्यानंतर 15 जुलै दिनांक 16 जुलै, 17 जुलै, 18 जुलै आणि बघू शकता 18 इथे 19 जुलै आणि बघू शकता इथे 19 जुलै आणि 20 जुलैला इथे गॅप देण्यात आलेला, या तारखेंना परीक्षा नाही। 18 जुलैला झाल्याच्या नंतर डायरेक्टली 21 जुलै म्हणजे तुमची परीक्षा किती दिवस होणार आहे? 1 2 3 4 5 6 दिवस तुमची परीक्षा होणार आहे। एकूण अर्ज हे 84,000 पेक्षा जास्त आलेले आहेत। आता तुम्हाला जवळजवळ तुमच्याकडे फक्त आज तारीख आहे 15-16 तारीख, फक्त तुमच्याकडे कंप्लीट 1 महिना आहे आणि या 1 महिन्यामध्ये तुम्हाला नोट्सबद्दल आता माहिती देतो। एकदम फास्ट रिव्हिजन होणार आहे आणि सर्व विषयांच्या नोट्स अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटणार आहे, याची माहिती तुम्हाला देतो। त्याच्यानंतर पदानुसार अर्ज किती आलेले आहेत याची देखील माहिती पुढे देणार आहे। मित्रांनो, आता आपल्या नोट्स कशा प्रकारे आहेत ह्या समजून घ्या। प्रत्येक विषयाच्या तुम्हाला 200 पेजेस ते 300 पेजेस तुम्हाला PDF भेटेल, पानांची PDF भेटेल। त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, TCS IBPS पॅटर्नचे जे टॉपिक भेटतील तेच भेटतील। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला 3,500 प्लस वन लाइनर प्रश्न भेटतील सामान्य ज्ञानचे आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला भेटतील। त्याच्यामध्ये 506चे वन लाइनर चालू घडामोडी राहतील, प्रत्येक महिन्याचे एकदम बेस्ट क्वालिटीच्या भेटतील। लेटेस्ट TCS पॅटर्नच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील, IBPS पॅटर्न देखील त्याच्यामध्ये समावेश राहील आणि सर्व ज्या नोट्स आहेत त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मोबाईलवरती भेटणार आहेत, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता। ठीक आहे, जर या नोट्स घ्यायच्या असतील, या नोट्सची किंमत फक्त 149 रुपये ठेवण्यात आलेली आहे। जर या नोट्स कोणाला घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटतील आणि या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा, म्हणजे याच्यासाठी एकूण पदानुसार आता एकूण अर्ज 84,000 आलेले आहे, हे सर्वांना माहीतच आहे। परंतु एकूण पदानुसार सर्व एकूण 30 पदे आहेत, वेगवेगळे पदे 30 आहेत, त्यांच्यासाठी अर्ज किती आलेले आहेत याची माहिती बघूयात। आता सर्वात पहिल्यांदा इथे बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाकडून हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता आधी काही विद्यार्थ्यांनी हे बघितलेले असेल। आता बघू शकता बायोमेडिकल इंजिनियरसाठी 4 पदे आहेत आणि एकूण फक्त 5 नाही सॉरी इथे वरचे आकडे आहेत, तर एकूण बघू शकता गट क चं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर, एक जागा आहे आणि 176 मुलांनी अर्ज केलेला आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य 83 जागा आहेत, येथे 14,558 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग येथे 6 जागा आहेत, 269 मुलांनी येथे अर्ज केलेला आहे। येथे थोडे कॉम्पिटिशन कमी आहे बाकीच्या वर 2 यांच्या। आता इथे जर एकाच पदासाठी इथं 176 अर्ज आलेले आहेत आणि इथं 6 पदांसाठी 276 म्हणजे इथं कमी कॉम्पिटिशन असलेले बघायला भेटेल। त्याच्यानंतर इथं बघितलं उद्यान अधीक्षक 1 जागा आहेत, 1016 अर्ज आलेले आहेत, एकाच जागेसाठी 1016 अर्ज आलेले आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे। त्याच्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी इथे 1 जागेसाठी 159 अर्ज आलेले आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे। वैद्यकीय समाजसेवक 15 जागांसाठी 429 अर्ज आलेले आहेत। ठीक आहे, नंतर आहे डेंटल हायजिनिस्ट, येथे 3 जागांसाठी फक्त 84 अर्ज आलेले आहेत, एकदम कमी कॉम्पिटिशन आहे येथे। त्याच्यानंतर स्टाफ नर्स मिडवाईफ नर्स म्हणजे GNM 131 जागा आहेत आणि 12,684 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर
डायलिसिस तंत्रज्ञ 4 जागांसाठी 85 अर्ज, सांख्यिकी सहाय्यक 3 जागांसाठी 170 अर्ज, ECC तंत्रज्ञ 8 जागांसाठी 63 अर्ज, एकदम कमी कॉम्पिटिशन आहे, 8 जागांसाठी 63 अर्ज. त्याच्यानंतर बघू शकता CSSDC तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटल 5 जागा आणि 39 अर्ज, एकदम कमी अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. आता पुढील माहिती बघू शकता आहार तंत्रज्ञ 1 जागा 78 अर्ज, 1 जागा 78 अर्ज, नेत्र चिकित्सा सहाय्यक 1 जागा 85 अर्ज, औषध निर्माण अधिकारी 12 जागा 2237 अर्ज, आरोग्य सहाय्यक महिला 12 जागा 261 अर्ज, बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक 6 जागा 76 अर्ज, पशुधन पर्यवेक्षक 2 जागा 384 अर्ज. बघू शकता ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM 38 जागा 5609 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे जे आरोग्य सेवक जे महत्त्वाचं पद आहे 51 जागांसाठी 15,447 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15 जागांसाठी 299 अर्ज. त्याच्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक 8 जागांसाठी 994 अर्ज. त्याच्यानंतर तारतंत्री त्याला वायरमॅन म्हटले जाते 2 जागांसाठी 86 अर्ज. इथे देखील कॉम्पिटिशन जास्तच असते. ठीक आहे. ध्वनिचालक 1 जागांसाठी 43 अर्ज. त्याच्यानंतर उद्यान सहाय्यकसाठी 4 जागांसाठी 863 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. 836. ठीक आहे. आता सर्वात जास्त कोणत्या पदासाठी अर्ज आलेले आहेत तुम्हाला इथे बघायला भेटेल. लिपिक टंकलेखक 135 जागांसाठी 23,347 अर्ज आलेले आहेत. लिपिक लेखालिपिकसाठी 58 जागांसाठी 4,151 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर शवविच्छेदन मदतनीस 4 जागांसाठी 63 अर्ज आलेले आहेत, एकदम कमी फॉर्म आलेले आहेत इथे. त्याच्यानंतर गट कचच पद आहे कक्षसेविका आया, बघू शकता 28 जागांसाठी 229 अर्ज आलेले आहेत. आणि शेवटचं गट कच डचं पद होतं कक्षसेवक, त्याला वार्ड बॉय म्हटले जाते. 29 जागांसाठी 857 अर्ज आलेले आहेत. आणि शेवटचं जे राहिलेलं आहे 668 शेवटच्या एकूण जागा किती होत्या 668, एकूण टोटल फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी 84,784. आता प्रत्येक परीक्षेमध्ये 15 ते 20% हे मुले गैरहजर राहतात, तर 84,700 पैकी येथे या ठिकाणी माझ्या अंदाजित 75,000 प्लस मुले परीक्षा देतील. याच्या जास्त वर जाऊ शकत नाही, 75,000पर्यंत मुले परीक्षा देतील. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.